रविकांत तुपकर शेतकऱ्यांच्या मागणीसाठी उद्या एल्गार पुकारणार. शेतकऱ्यांचा उद्या शेगावात मेळावा. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तसेच अद्यापन पीक विम्याचे वाटप न झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ विमा रक्कम मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी एल्गार मेळाव्याचे आयोजन उद्या 10 जून रोजी संतनगरी शेगाव येथे करण्यात येणार आहे. या मेळाव्यात शेतकरी नेते रविकांत तुपकर श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर शेतकऱ्यांच्या मागणीसाठी एल्गार पुकारणार आहेत. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित या मेळाव्याचे आयोजन सकाळी 11 वाजता शेगाव येथील अग्रसेन चौकातील माहेश्वरी भवन येथे करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या समस्या शासनाच्या निर्देशनास आणण्यासाठी हा एल्गार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दिनांक 10 जून 2025 रोज मंगळवारला मी येतोय सकाळी 11 वाजता संतनगरी शेगावमध्ये. शेतकऱ्याच्या लढाईचा एल्गार पुकारण्यासाठी प्रचंड मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी या सभेला उपस्थित राहायचं आहे. बंधूंनो, आपली मागणी अशी आहे की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे, हक्काचा पीक विमा आपल्याला 100% मिळाला पाहिजे, त्याचबरोबरीनं सोयाबीन कापसाला प्रति क्विंटल 3,000 रुपये भावफरक मिळाला पाहिजे आणि अवकाळी पावसानं जे आपलं प्रचंड नुकसान झालं त्याची 100% नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. जंगली जनावरांचा जो आपल्याला त्रास होतो त्याच्यासाठी शेतीला मजबूत असं कंपाऊंड करून सरकारने आपल्याला दिलं पाहिजे. यासह शेतकरी आणि शेतमजुरांच्या अनेक मागण्या घेऊन आपल्याला या राज्यामध्ये लढाई उभी करायची आहे आणि संत गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन या लढाईची सुरुवात आपल्याला घाटाखालच्या शेगावमधून करायची आहे. म्हणून माहेश्वरी भवनला सकाळी 11 वाजता दिनांक 10 जानेवारी 2025 मंगळवारी प्रचंड मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहा आणि या एल्गार सभेचे साक्षीदार व्हा.